2 धाबा 1 पॉइंट गेल्या धावफलक पुढे सरकत असताना या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय. खरं तर सागरजी ज्ञानेश्वर देशमुख देखील तुम्हाला एसएनच्या बागे इन ॲक्शन मध्ये दिसतील. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. योगेशजी चोनकर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. यावं आपण. स्वागत आहे आपला केपी राईटम ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला. वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग सिक्सर. चेडूची पूर्तता करा. षटकार ठोकलाय. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 28-28 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं धाव फलक पूर्णपणे स्थिरावलं होतं. परंतु आता इथून धावा येतात. धावा येत आहेत. धावा कशाही येवत धावा येणं जरुरी आहे. त्यामुळे आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा धाव फलक वेगाने 28 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचचा आनंद घेत असताना फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरे साहेब देखील मॅचचा आनंद घेतात आणि खास करून भाईजी धुळे यांच्यावरती भरपूर त्यांचं प्रेम राहिलंय. अनेकेजी गोष्टीकर यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जितेजी लिहे यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. कारण काल रात्री 5 वाजेपर्यंत जितेजी लिहे देखील या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होते. प्रत्येक खेळाडूला काय हवंय या साऱ्या गोष्टी जितेजी लिहे देखील चेक करतात. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आज पूर्ण बदलापूर गाव तुम्हाला या क्रीडांगणावरती दिसेल. कारण मैदानावरती आपल्याला पारमेल संघ जाणताराचा बदलापूर खेळतोय. आज इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे पाहायला मिळेल का? की इलाका तुम्हारा और धमाका हमारा हे पाहायला मिळणार आहे. हे देखील पाहावं लागेल. 2 षटकार ठोकलेत केपीच्या अगेन्स्ट. धाव फलक पुढे सरकतो. 28 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करायचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. इथून जाणताराचा बदलापूर टीमला देखील राईटम ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित फक्त पाहत राहिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तिसरा धमाका या ओव्हर मध्ये येतोय. षटकार. सेवन 080 गावदेवी बेहळे. आणि जर आज बेहळे संघाने फायनल जर जिंकली तर दिशांत पाटील जे संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या वतीने तब्बल 13,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन टीम बेहळे संघाला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. 13,000 त्यांचा लकी नंबर असावा. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या दिशांत पाटील आपण आला असेल तर मंचावरती यायचं आपण. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कर्जत पोईचे सूरजजी राणे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 34 पुढे सरकत असताना फुल टॉस बॉल त्याला देखील पाठवला. ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. हा षटकार आलाय. म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है. बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह उतरे के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. षटकार. सलग 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. यावेळेस तुम्ही पाहता बॅटर राजन थळे बॅटिंग करतोय मैदानावरती. आणि आता 3 षटकारांसाठी कर्जत पोईचे सूरज राणे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. गतीमध्ये मिश्रण डीप बॅकवर्ड स्कोर
बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका, इलाका तुम्हारा धमाका हमारा, हे सांगितलं राजन थळेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता तन्नूबाईला देखील इथून टेन्शन आलाय. बॉल सीमा पार, सिक्सर. बारा चेंडूचा खेळ संपन्न झाला होता. त्यावेळेस आपण पाहिलं होतं धावफलक होतं फक्त आणि फक्त 14 धावा पडतो. आता तोच धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर बरोबरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 46. म्हणजे आतापर्यंत जवळ धावा या षटकामध्ये खर्च केल्या 32 धावा खर्च करत असताना गुणोत्तर तुम्ही पाहता केपी